डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उजवे हात आणि रिपब्लिकन चळवळीचे सरसेनानी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची 113वी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। नाशिकच्या ओझरमिंग HLचे जनक आणि इंडियन सिक्युरिटी नोट प्रेसचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं। शालिमार जवळील दादासाहेबांच्या पुतळ्याला नगरसेवक संजय साबळेंनी पुष्पहार घातला। यावेळी RPIचे संजय दोंदे यांनी दादासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला। दादासाहेबांनी जो भूमिहीनांचा लढा केला होता तोच लढा पुढे संजय भाऊ साबळे यांच्या नेतृत्वात आम्ही नाशिक जिल्ह्यात वंचितांना दीनदलितांना न्याय देण्यासाठी आम्ही लढा सुरू ठेवणार आहोत। मातोश्री रमाबाई वसतिगृहात कर्मवीर दादासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली। दादासाहेबांचे कार्य समाजाला अभिप्रेत असल्याचे राहुल दिवे यांनी सांगितले। आणि आम्हाला आनंद वाटतो की दादासाहेब गायकवाडांनी जे समाजाला अभिप्रेत असणारे जे विचार दिले होते ते विचार आज हळूहळू समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये पोचत आहे। आणि मला आशा आहे की भविष्यामध्ये तरुण मुलांना दादासाहेब गायकवाडांचे विचार हे नक्कीच प्रगतीकडे नेतील आणि हीच खरी श्रद्धांजली दादासाहेबांना असेल असं मला वाटतं। मी तमाम जिल्ह्यातल्या भीमसैनिकांना दादासाहेब गायकवाड जयंतीच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि एक आशा व्यक्त करतो की प्रत्येकाने आपल्या गावामध्ये, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या नगरामध्ये दादासाहेबांचा एक फोटो लावून त्यांच्या विचारांना उजाळा मिळण्यासाठी त्यांची। या प्रसंगी PK गायकवाड, गौतम भालेराव, माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक संजय साबळे, संजय दोंदे, राजेश गांगुर्डे, नगरसेविका माधुरी जाधव, अजय बोरस्ते यांच्यासह वसतिगृहातील मुली उपस्थित होत्या। दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुलींना जेवण देण्यात आलं। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक।